नमस्कार सर्वांना, मी काजल आणि माझ्या गोड फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आलेले आहे माझ्या लहान बहिणीच्या घरी. तर इथे बघू शकताय आमचा देवराज आणि तिची मुलगी. तर तिला खूप भारी वाटलेलं आम्ही आलोय म्हणून, आणि तिचं घर मी दाखवते. आणि हे बघू शकताय तिचं घर, आणि ते देवराचे पप्पा आणि ते माझी बहीण आहे, आणि हे आहे तिचं घर. आणि तिने आमच्यासाठी खूप काही स्वयंपाक बनवून ठेवलेला. तर इकडे बघू शकताय रान ही वगैरे, आणि ते ज्वारी वगैरे लावलेलं आहे. आणि हे सगळं त्यांचंच रान आहे. हे आहे जांभळाचं झाड, आणि ह्या झाडाला मोहर लागलेला आहे. आणि ते छान असं जास्वंदीचं झाड, आंब्याचं झाड आणि नारळी झाड. तर इथे बघू शकताय नारळ सुद्धा किती लागलेले आहेत. आणि खूप भारी वाटतं असं रानात घर असल्यानंतर. आणि आमच्या बहिणीच्या सासऱ्याने आंब्याचं झाड लावलेलं आहे, आणि ते बघू शकताय कैरी सुद्धा लागलेल्या आहे झाडांना. तर किती छान अशा कैऱ्या आहेत बघा, कसलं भारी वाटतंय. आणि ते सगळीकडे असे रान वगैरे आहे, मका वगैरे लावलेले. आणि ती माझी लहान बहिणीची मुलगी. बाळ टाटा बाय बाय कर. ही माझी बहीण आहे, बघू शकता तुम्ही, लहान बहीण. तर हे आहे कैरी आंबा, आणि गोड सुद्धा लागतो, आणि खूप भारी वाटतं मला इकडं. आणि इथे बारके बारके कैरी आता लागायला लागलेले आहेत. छान आहे इकडं सर्व असं बघायला. आणि इथे जास्वंदीची फुलं बघू शकता तुम्ही, कसली भारी फुलं लागलेत. आणि आमच्या सांगलीला आम्हाला विकत घ्यायला लागतं फुलं. तर हे आहे गाईचं लहान पिल्लू. इथे बारीक बारीक असे पेरू लागलेले आहेत, कलम केलेलं झाड आहे. आणि किती छोटस झाड आहे, पण किती पेरू लागलेत बघू शकता तुम्ही. आता मी दाखवणार आहे पेरूचं झाड कसं आहे. हे देखा, छोटंसं झाड आहे. आणि त्यानंतर पुढं आता काजल दाखवणार आहे केळाची बाग. इथे बारीक बारीक केळे लागलेले आहेत. ही तीनच झाड आहेत, पण इथे बघू शकता बारीक केळे लागलेत आता. बघा किती छान वाटते. चिंगा 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 चिंगा. तर इथे घराच्या पाठीमागे त्यांनी भुईमुगाची शेंगा लावलेत. आणि इथे बघू शकता किती छान असं भुईमुगा शेंगा लागलेले आहेत. झाड आहेत, आणि हिरवंगार रान आहे, कसलं भारी वाटतं इथे. आणि ते माझ्या बहिणीची मुलगी आणि बहीण. बाळा इकडे बघ पिलो. आणि ते आमचा देवराज बघा एकटाच रानात फिरतोय. बाळा इकडे बघ. आणि इथे मका लावलेली आहे, आणि इकडे पाण्याचं खूप असं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे इकडचं रानातनी वगैरे लावलेली काही मका म्हणा, गहू म्हणा, पिके असं हिरवेगार असतात. तर इथे बघू शकता आता आमची गँग चाललेली आहे रान बघायला. अजून भरपूर तिला रान आहे, तिकडे बघायला चाललोय आम्ही. आणि ह्याची भाजी सुद्धा सुकी केल्यानंतर खूप छान लागते. आणि ते माझी बहीण आता एक गाजर काढून आम्हाला दाखवते, आणि खूप गोड आहेत बघू शकता तुम्ही. आणि गावाकडचे गाजर असं रानातलं खूप टेस्टी आणि खूप छान. तिने मागच्या वेळेस पण आम्हाला गाजर पाठवलेलं, त्यावेळेस मी गाजराचा हलवा बनवलेला. इकडे दाखव ग. आणि ते त्यांनी लावलेलं आहे लसूण. तर इथे बघू शकता किती छान असा लसूण आलेला आहे, हिरवागार. कारण त्यांनी प्रत्येक वेळेस असा लसूण लावूनच वापरतात. तर हे आहे हरभऱ्याचे झाडे लावलेली त्यांनी.
आणि आमच्या इकडे खूप महाग भेटतं. 3च डाळे फक्त आम्हाला 20 रुपयाला आणि 30 रुपयाला भेटतात. तर इकडे बहिणीकडे आल्यानंतर मला खूप भारी वाटतं. आणि इथे बघू शकता हरभरे आणि हिरवेगार डाळे आहेत. कट